माझ्या धाकट्या भावामुळे झाली. त्यांनीच रेफर केलं होतं. आम्हाला त्यावेळेला इंटेरियर करायचं होतं. आम्ही नवीन फ्लॅट घेतला होता भोगावला, हा फ्लॅट. त्यांनी इंटेरियर केलं, ते आमच्या घरी आले ते आणि त्यांनी एक एक इमेजेस दाखवल्या. त्याच्याप्रमाणे मग आम्ही त्यांना सांगितलं बाबा आम्हाला चांगलं करून द्या, आम्हाला त्यातलं काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला एक एक डिझाईन दाखवले. म्हटलं हा फ्लॅट बघा, त्या फ्लॅटमध्ये काय काय आपल्याला करणं योग्य, म्हणजे जास्त अंगावर येईल असं एवढंही नको आहे आणि काही केलं नाही असंही नको, असं मीडियम साधारणतः आम्हाला करून द्या बजेटमध्ये. त्यांनी एक एक मग आम्हाला इमेजेस दाखवल्या, आम्ही त्या सिलेक्ट केल्या, त्याप्रमाणे त्यांनी बजेट केलं आणि काम सुरू केलं. आज काम कंप्लीट झालेलं आहे. पहिल्यांदा आम्ही हॉलमध्ये आलो, हॉलमध्ये बघितलं. त्यांनी टी व्हीच्या मागच्या लोअर्स ते कलर मॅचिंगची टाईल बसवली मोठी एकच, त्याच्यामुळे त्याला एकदम शो आला. त्यानंतर हे जे मागचे आहेत ब्रॅकेट्स हे त्यांनी तयार केलेले, हे नवीन आम्हाला माहीत नव्हते, हे आम्ही बघितले पहिल्यांदा, ते त्यांनी केले हॉलमधलं. आणि त्यानंतर मग गॅलरी, आमचं जी बाल्कनी दिलेली आहे ती बाल्कनी बिल्डरनी चांगली मोठी दिलेली असल्यामुळं त्यांनी मेकओव्हर इतका मोठा केला छान की आम्हाला तिथेच जास्त बसावं असं वाटतं संध्याकाळच्या वेळेला. इतकं छान त्यांनी केलेलं आहे हॉलमधले डिझाईन. आणि त्यानंतर त्यांचा जो इलेक्ट्रिशियन आहे त्यांनी जे डिझाईन केले त्याप्रमाणे इलेक्ट्रिशियनने त्यांना सांगितल्याप्रमाणे करून दिलेलं आहे. ते जे इलेक्ट्रिकचं काम होतं ते त्यांनी इतके छान लाईट्स वगैरे लावलेत, इतकं छान केलेलं आहे की संध्याकाळच्या वेळेला तेवढं जरी लावून बसलं कूल वाटतं एकदम. आणि हे झालं हॉलचं. त्यानंतर आतले जे रूम्स आहेत 2 बेडरूम, पहिल्या बेडरूममधले डिझाईन आणि वॉर्डरोब, हे जे त्यांनी केलेले इतके छान. आणि ते आमच्या रूममधल्या वॉर्डरोबला स्लायडिंग डोअर केलेले आहेत. मला ते स्लायडिंग डोअरचं मी बघितलं होतं आधी दिवशी, दुसऱ्या दिवशी त्यांना मॅडमला सांगितलं की असं केलं तर जागा वाचेल, त्याच्यामुळं त्यांनी ते तसं करून दिलं. इतकं छान केलेलं आहे आणि आतमध्ये इतके स्टोरेज त्यांनी जागोजागी दिलेले आहेत की आमचं भरपूर सामान असलं तर ते इझिली त्याच्यात बसेल एवढी खात्री आहे. स्टोरेज आणि ते दिसून येत नाही कुठंच की बाबा स्टोरेज खास केलेलं आहे. इतकं ते म्हणजे हाईड म्हणतो ना आपण तसं, ते आपल्याला साधं काहीतरी एक नॉर्मल आयटम वाटतो पण ते आतमध्ये मोठं स्टोरेज मिळालेलं आहे. पर तुमच्या ड्राय बाल्कनीपासून ते प्रत्येक रूममध्ये सुद्धा. त्याच्यानंतर किचनच्या पार्टमध्ये तुम्हाला काय आवडलं बघा? नाही, मुख्य आम्ही आधी आल्यानंतर देवघर कुठं असावं याचा आधी विचार केला, मंदिर कुठं करावं. आणि मंदिरची आयडिया पण त्यांनी खूप छान दिली की असं खूप दारातनं दिसणार नाही आणि खूप आतमध्ये नाही, असं मंदिर पण जाड भिंत होते त्यामुळे मंदिर लहान होतं. तेवढीच परफेक्ट कट करून इतकं ते मॅच झालं त्या ठिकाणी. मंदिरही मोठं झालं आणि तिथं काही भिंत होती असं काही आता कळतच नाही तिथे. हा दरवाजा एवढाच होता आणि आतल्या बाजूने त्यांनी ते मंदिर केलेलं आहे आणि इतकं छान झालेलं ते मंदिर. त्याच्यातलं डिझाईन वगैरे एक एक आयडिया दिला. मी म्हटलं तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे करा. त्यांच्यावर विश्वास त्यांच्याकडे काम सोपवलं आणि ते त्यांच्या मनाने इतकं छान करत गेले. आता मी आज पहिल्यांदाच आले पण इतकं सुंदर केलं की म्हणजे असं इथून आता हलावंसं वाटत नाही, एवढं छान इंटेरियर केले. आणि आतल्या रूम्सचे मुलाच्या सेकंड बेडरूम मधलं ते वॉर्डरोब, आमच्या बेडरूम तर स्लायडिंगचा होता पण मुलाच्या बेडरूम मधला तो ओपन डोअरचा होता, ओपनेबल डोअरचा. तेही त्यांनी डिझाईन कुठनं ते मला न सांगता त्यांनी त्याच्याशी डायरेक्ट कम्युनिकेट करून जे केलं ते आम्ही चकित झालो की हे आम्ही काय नाही करायला पाहिजे होतं. आम्ही त्या रूम मध्ये जातो, आता तू इकडं राहा, असं इतकं त्यांनी ते कुठल्याही रूम मध्ये जरी गेलं तर तेच वाटतं की नाही आपली ही रूम, तिकडे गेलं तर वाटतं नाही मग त्या रूम मध्ये आपण जाऊ. असं त्यांनी ते कॉम्प्लीट करून घेतलेलं आहे दोन्ही रूम अशा. आणि काही आयटम्स त्यांनी स्वतःच्या मनाने आणलेत, गार्डन चेअर्स म्हणा किंवा फोल्डेबल टेबल आहे ते माहीत नव्हतं, ते डिझाईन बघितलेलं नव्हतं आम्ही. आम्हाला जुनं माहिती होतं ते भिंतीतनं वर करून भिंतीत अडकवायचं पुन्हा ओपन करायचं. हे त्याने जे दाखवलं ते आम्हाला आणि ते मध्ये घेऊन दोन्ही बाजूनी जे ओपन होत आहे ते डिझाईन मला फार आवडलं. आणि तो अख्खा एका बाजूनी थ्रू स्टोरेज त्याच्यात पण आहे, एवढं ते फोल्डिंगचं असून सुद्धा ते मला जास्त आवडलं आहे. आणि ते आताच बघितलं मी, त्याच्यामुळे मला हा यांनी केलेलं काम आणि विश्वास ठेवा आणि त्यांच्याकडे काम द्या. खूप ते छान, त्यांनी इतकं छान केलंय ना काम की तुम्ही म्हणजे खुश होऊन जाल. खूप कोणी तुम्ही विश्वास ठेवा फक्त. आणि त्यांना सांगितलं होतं ना आयडिया करतील त्यांच्या मनानेच त्यांनी केलेलं आहे आणि आम्हाला दाखवलं असं केलेलं. अर्थात त्यांनी बेसिक डिझाईन जे आहे त्याचं म्हणजे 3D
प्रेझेंटेशन करून ते आम्हाला पाठवलं होतं, हे असं असं तुमची रूम दिसेल. त्यांच्या कामाने पूर्णपणे समाधानी आहोत. त्यांनी एक गॅरंटी दिली होती की ह्या साईटवरचं काम सुरू झालं ते दुसऱ्या साईटवरती जाणार नाही, की बाबा माणूस तिकडे गेलेला आहे, आज नाही येणार, उद्या येईल, असं काही झालेलं नाही. त्यांनी हे सांगितलं, हे झालं, हे सांगितलं, हे झालं. त्यांची शेड्यूल प्रमाणे त्यांचं काम होत गेलेलं आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्यांनाच धन्यवाद देण्यासाठीच मी त्यांना इकडे बोलवतोय. आता हे काम आम्हाला खूप आवडलेलं आहे फायनली. थँक्यू. आणि आज त्यांनी आम्हाला हे काम पूर्ण झालं, चावी हँड ओव्हर केलेली आहे. थँक्यू. थँक्यू. 10 out of 10. 10 out of 12. थँक्यू. थँक्यू.